असं इथनं पळून जायचा प्रयत्न होऊ शकतो. होऊ शकता इथनं भरपूर असा स्पेस आहे झोपून जरी एका. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत पंढरपूर अनाथाश्रम. तर आज आपण या ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी आपल्या नवीन आश्रमचं काम सुरू आहे. बऱ्याच जणांच्या कॉमेंट येत होत्या, बऱ्याच जणांचे फोन येत होते की नवीन आश्रम बघायचा, नवीन आश्रम बघायचा आहे. तर आता वेळ न घालवता तुम्हाला नवीन आश्रम आणि काम कुठपर्यंत आले या सर्व गोष्टीचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. पाहू शकता या ठिकाणी आपल्या आश्रमचं काम सुरू आहे. तर पत्र्याचाच आश्रम आहे टोटली. तर अशा प्रकारे आपलं नवीन आश्रम या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपण बसायला बाकडे ठेवणार आहोत, 3 बाकडे बसायला. आणि जे आपण गाय घेणार आहोत ती गाय ह्या ठिकाणीच आपण एक साईडला बांधणार आहोत. त्याच्यानंतर हे कोब्याचं काम राहिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी सर्वप्रथम ऑफिसकडं, तर या ठिकाणी आपलं ऑफिस होणार आहे. या ठिकाणी आपलं ऑफिस होणार आहे. तर मला डिटेलमध्ये दाखवतो. तर ह्या ठिकाणी जे ऑफिस आहे त्याचं कोब्याचं काम राहिलेलं आहे. बजेट कोलमडल्यामुळं या ठिकाणी जे कोबा होणार आहे त्या कोब्याचं काम राहिलेलं आहे. कशा प्रकारे आहे ते कोबा तुम्हाला दाखवतो. तर हे कोबा त्या ठिकाणी पाहू शकतो मी. ही जमीनचं हे सगळं पूर्ण भर टाकले, पण याला कोब्यासाठी लागणार आहे डस्ट, खडी, मुरुम, सिमेंट या सर्व गोष्टी याला लागणार आहे. या ठिकाणी कोब्याचं काम होणार आहे आणि एक लेवल या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ठिकाणी काम करत असताना सगळं जे मटेरियल आहे ते साध्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. कारण बजेटची खूप मोठी आपली प्रॉब्लेम होती. जिथं पैसे वाचवता येईल तिथं पैसे वाचवलेत. थोडा दरवाजा वाकडा झालाय, पण काय करता बजेटच्या नुसार सगळे काम आपण करून घेतलेत. तर या ठिकाणी आल्यानंतर ऑफिसमधनं या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले सर्व अनाथ बांधव राहणार, आराम करणार किंवा हरिपाठ करणार, तो हाच हॉल आहे ज्या ठिकाणी आपले सर्व अनाथ बांधव राहतील, आराम करतील. आणि याच हॉलमधनं तुम्हाला बाकीचे इथून पुढचे लाईव्ह बघायला मिळतील. या ठिकाणी आपण शिफ्ट झाल्यानंतरचा भाग. तर हे आतल्या आत झालेला आहे आणि मागे एक आपण असं दरवाजा काढलेला आहे. तर ह्या दरवाज्यातनं आपण बाहेर आल्यानंतर समजून घ्या. तर आपल्या अनाथ बांधवांसाठी त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. आपण सध्या या ठिकाणी एक बाथरूम बसवलेला आहे. एक बाथरूम बसवले, आणखीन 2 बाथरूम या ठिकाणी बसवायचे. या ठिकाणी अजून एक बाथरूम येईल आणि या ठिकाणी अजून एक बाथरूम येईल. असे या ठिकाणी 3 बाथरूम होणार आहेत. आणि डायरेक्टली त्यांच्या मनाला येऊन मनानं जाता येईल. बाथरूमला जायची परवानगी कोणाकडनं घ्यायला लागणार नाही. कारण अगोदर ज्या जागेत आपलं आश्रम होतं त्या जागेत बाथरूमला जाण्यासाठी परवानगी घ्यायला लागत होती आणि बाहेर असल्यामुळं त्यांनी बाथरूमला गेल्यानंतर आपल्याला बी त्यांच्या संगत जावं लागायचं. आता तसं काहीच नाही. ज्याला टॉयलेट आली, बाथरूम आले, ते स्वतः उठून येतील आणि स्वतः बाथरूमला जातील. त्याच्यानंतर पुढचं काम आपण तुम्हाला दाखवतो. त्या गेटपासून इथपर्यंत मित्रांनो पूर्ण कंपाऊंड आहे. पूर्ण या ठिकाणीपर्यंत कंपाऊंड आहे आणि थोडंफार कामं चालू आहेत. बरेच अशी कामं या ठिकाणी राहिली. तर स्पेस भरपूर आहे. कुठलेही सण वगैरे साजरा करण्यासाठी किंवा एन्जॉयमेंट करण्यासाठी स्पेस या ठिकाणी भरपूर राखलेलं आहे. या ठिकाणी तर ह्या ठिकाणी जे आपल्या आश्रममधील कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला राहण्यासाठी ही रूम केलेली आहे. आणि याचा सुद्धा कोब्याचं काम आणखीन बाकी आहे. तर ह्याचं कोब्याचं काम असेल, पुढचं कोब्याचं काम असेल किंवा किचन रूम तुम्हाला दाखवले ना मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द देतो की आपल्याला इथून पुढे मदतीची गरज लागणार आहे. त्या मदतीच्यासाठीच हा व्हिडिओ आपण सध्या बनवतोय आणि तुम्हाला अपडेट देण्यासाठी. तर ही लिव्हिंग रूम झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या आश्रमची बोर या ठिकाणी येणार आहे आणि इथं ते बोरचं वगैरे साहित्य असणार आहे. आणि हे जे आहे ते किचन रूम या ठिकाणी आपण बांधणार आहोत. तर हे अशा प्रकारे हे किचन रूम आहे आणि इथं सुद्धा कोबा करावा लागणार आहे. आणि आता ही जी कामं तुम्ही बघताय ही कामं आतापर्यंत बऱ्यापैकी कामं या ठिकाणी झालेली आहेत.
आणि जी पुढची कामं आहेत त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी सुद्धा कोबा आणि हे करायचं राहिले आपलं फरशीचं काम, कोबा फरशीचं काम, किचन कट्टा. तर अशा प्रकारे राहिलेलं आहे. आता आपले भाऊ पूर्ण आश्रम तुम्हाला असं फिरवून दाखवतील कॅमेरामध्ये, त्याच्यानंतर आपण बाकीच्या विषयावरती बोलूया. पूर्ण पत्र्याचंच कंपाऊंड आहे. आपले मनोरुग्ण आता इथनं पळून जाणार नाही, ह्या गोष्टीचा एक महत्त्वाचा विश्वास आहे मनामध्ये. तर असं पुढंपर्यंत बाहेरपर्यंत हे असंच आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या आश्रमचं काम सुरू आहे. आता मित्रांनो हे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची विषय आता येतो. आता काम राहिलेलं आहे लाईट फिटिंग, कोबा आणि किचन आणि बऱ्याच किरकोळ या ठिकाणी कामं राहिलेत. तर मित्रांनो आता एक तुम्हाला हात जोडून या ठिकाणी मी विनंती करणार आहे. लाईट फिटिंगच्या कामासाठी, कोब्याच्या कामासाठी किंवा या ठिकाणी मुरुम भरून घेण्यासाठी. कारण ह्या ठिकाणी जो स्पेस तुम्हाला दिसतोय का, हा स्पेस तर लेवलनं पत्रे मारल्यात आणि आपले मनोरुग्ण बांधव इथून वाकून किंवा झोपून पळून जाऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी कोब्याची म्हणजे मुरुमची लेवल करून घ्यायची. थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून देतो, पळून जायचा प्रयत्न कसा होऊ शकतो. तर या ठिकाणी आलो तर या ठिकाणी काय होणार, हे असं इथनं पळून जायचा प्रयत्न होऊ शकता. इथनं भरपूर असा स्पेस आहे, जो पण जरी एखादं पळून गेलं तर ती रिस्क होईल. त्यामुळे विषय काय आहे की पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि ह्या उभ्या पट्ट्यामध्ये सरळ आपण झाडं लावणार आहे, पूर्ण उभे असे झाडं इथनं. आणि इथनं पळून जाऊन म्हणजे सगळं भर अशी भरून घ्यायची आपल्याला, आणि भर इथपर्यंत भरून घ्यायची ह्या लेवलपर्यंत. ही जी लेवल तुम्हाला दिसते ह्या लेवलपर्यंत आपल्याला भर भरून घ्यायचे. आता या ठिकाणी कामं काय काय राहिले तुम्हाला ते सांगतो. सर्वप्रथम लाईट फिटिंगचं हे काम राहिलेलं आहे. या ठिकाणी मुरुम हातरून घ्यायचं काम राहिलेलं आहे. कोब्याचं काम राहिलेलं आहे. आणि झाडं लावायचं असेल, बरेच अशी किरकोळ कामं या ठिकाणी राहिलेली आहेत. आता मित्रांनो आश्रम दाखवलं, आश्रमचं काम कुठपर्यंत आलंय ते दाखवलं. पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापाशी एक विनंती करतोय, एक मदतीची अपेक्षा करतोय. लाईट फिटिंगचं काम असेल, कोब्याचं काम असेल किंवा जे बाथरूम किचनचे काम अजून पेंडिंग आहेत, ह्या कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला दाखवतोय. त्या हेल्पलाईन नंबरवरती मला फोन करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा मला व्हॉट्सअप करा. त्याच्यामध्ये मी तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअप वगैरे केल्यानंतर तुम्हाला जी बँकेची माहिती पाहिजे, बँक डिटेल पाहिजे, ती तुम्हाला मी व्हॉट्सअप थ्रू देईल. किंवा ज्यांना कोणाला ह्या नंबरवर जरी मदत करायची असेल तर ते करू शकतात. आता ह्या नंबरवरती प्रॉब्लेम काय होईल, बरेच जण म्हणतात नाव चुकीचे येते. तर ह्या नंबरवरती जर तुम्ही मदत पाठवा लागला तर हे 3 नावापैकी एक नाव येईल, ते सुद्धा कन्फर्म करून घ्या. बिंग ह्युमन पंढरपूर हे एकतर नाव येईल, किंवा सलमान भाई आतार हे नाव येईल, किंवा गनीभाई आतार हे नाव येईल. ह्या तिन्हीपैकी एक जरी नाव आलं तर ते कन्फर्म असेल, काहीच काळजी नसेल मित्रांनो. तर मित्रांनो इथून पुढं जी मदत लागणारी आहे ती मोठी अमाऊंट आहे, खर्चही मोठा आहे. एवढ्या मोठ्या हॉलला लाईट फिटिंग असेल, रूमला लाईट फिटिंग असेल, त्या 2 रूमाला लाईट फिटिंग असेल, त्या पूर्ण स्पेसेजमध्ये लाईटिंग असतील, किंवा बऱ्याच अशा गोष्टी या ठिकाणी पेंडिंग आहेत. तर मित्रांनो मदतीची गरज आहे. स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती पाठवा किंवा डायरेक्ट माझे संपर्क करा. त्या नंबरला जर तुम्ही मला फोन केला तर मी तुमच्याशी स्वतः बोलेल. तर मित्रांनो मदतीची गरज आहे. फुल नाही फुलाची पाकळी, तुमची छोटीशी मदत आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 1 रुपया जरी पाठवला तर आम्ही समाधानी आहोत. मित्रांनो आपलं काम रोडवरील निराधार, अनाथ, बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतीमध्ये सांभाळले. जी लोक रोडच्या कडेला कचऱ्यात आपलं आयुष्य जगत होते त्यांच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे. रोडच्या कडेला जगणाऱ्या निराधारांसाठी एक नवीन अनाथाश्रम या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे. ह्याच अनाथाश्रमच्या शेवटच्या टप्प्यातलं काम पेंडिंग राहिलेलं आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यातल्या कामासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. हात जोडून विनंती करतो, यथाशक्ती मदत करा. फुल नाही फुलाची पाकळी, तुमची छोटीशी मदत खूप महत्त्वाची आहे. रोडवरील निराधाराला ज्या ठिकाणी 35 माणसं सांभाळतोय ह्या ठिकाणी 100 माणसं सांभाळता येतील. या ठिकाणी आपल्याला जवळपास 100
माणसं सांभाळता येतील एवढं काम या ठिकाणी सुरू आहे. व्हिडिओच्या माध्यम या घे या तर व्हिडिओच्या माध्यमातून आश्रमची माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे आणि जे काय काम पेंडिंग राहिलेलं आहे ते उद्यापासून त्या कामाचं स्वरूप आपण घेणार आहोत. त्या ठिकाणी भरून घेणं असेल, लाईट फिटिंग असेल किंवा कोब्याचं काम असेल, बऱ्याच अशा कामं मित्रांनो या ठिकाणी राहिल्यात. विनंती आहे यथाशक्ती मदत करा. तुमच्या मदतीची गरज आहे. सिमेंटची मदत असेल, लाईट फिटिंगच्या सामानची मदत असेल किंवा लाईट फिटिंगची मदत असेल किंवा मुरुमची मदत असेल, बऱ्याच अशा मदतीची गरज या ठिकाणी लागणार आहे. आत्तापर्यंत नाही म्हटलं तर 3-4 लाख रुपये एवढा खर्च झालेला आहे. बाकीचा खर्च पेलत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ काढण्याची वेळ आली. 3-4 लाख रुपये खर्च आपण केलेला आहे पण ह्याच्या पुढचा खर्च पेलत नाही आहे. त्यामुळं तुमच्या मदतीची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी जे 100 लोक राहणार आहेत त्या 100 लोकांचा इनडायरेक्टली मनापासून आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. कारण ह्या ठिकाणी उभा केल्या गेलेला एक पत्रा त्या निराधारांना सावली देणार असेल आणि ती सावली जेव्हा त्याला भेटेल आणि त्या सावलीच्या खाली तो आश्रय घेईल आणि तो आश्रय किंवा ती झोप किंवा ती विश्रांती मित्रांनो त्याच्यासाठी स्वर्गसुखाची असणार आहे. आणि तो स्वर्गसुख जर तुमच्यामुळे लाभत असेल तर त्या माणसासाठी जो मनातून निघणारा आशीर्वाद कुठल्याही वरदानापेक्षा कमी ठरू शकणार नाही. आणि तुमच्या सर्वांच्या मदतीनंच हे अनाथ आश्रम उभारलेला आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीनंच ह्या आश्रमचं संगोपन चालतं, अनाथांचं संगोपन चालतं. आजही तुमच्या मदतीची गरज आहे. यथाशक्ती मदत करा. हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. अजून काय डिटेल पाहिजे असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवरती मला फोन करा, व्हॉट्सअप करा. बाकीची बी डिटेल मी तुम्हाला देईल. माणूस म्हणून एक हात मदतीचा तुमच्यामुळे शक्य होईल. यथाशक्ती मदत करा. तुमचं योगदान नोंदवा. मानाचा रामकृष्ण हरी. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण महाराष्ट्रातलं एकमेव असा अनाथ आश्रम ज्याला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही, शासकीय मदत नाही, फक्त यूट्यूबचे पेमेंट आणि जनतेच्या जीवावर चालणारं महाराष्ट्रातलं एकमेव अनाथ आश्रम हे आपण आजपर्यंत चालवत आलो आहे. आणि हे अनाथ आश्रमचं मालक कोणीच नाही. हे अनाथ आश्रमचं मालक फक्त जनता जनार्दन आहे आणि तुम्ही सर्वजण आहात. तुम्ही कधी जरी आता पंढरपूरला आला तर आवर्जून मुक्काम करायला अजिबात विसरायचं नाही आणि एक वेळेस आश्रमला नक्कीच भेट द्या. रामकृष्ण.